नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या राजकुमारी NAB या चॅनलवरती मनापासून हार्दिक स्वागत आहे. गेल्या 3.5 महिन्यापासून आपल्या चॅनलवरती कोणतीही स्टोरी अपलोड झालेली नव्हती, कारण यूट्यूबची पॉलिसी आली होती आणि ती पॉलिसी आता पण हटलेली नाही आहे. म्हणूनच जुलै महिन्यापर्यंत मला 10 ते 15 मिनिटापर्यंतचाच व्हिडिओ अपलोड करता येणार आहे. मी ही कथा स्वतः लिहिलेली आहे. तुम्हाला यूट्यूब किंवा अतर सोशल मीडियावर ही कथा आढळली तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पाहूया तुझ्यात हरवले मी या कथेचा पहिला भाग. आणि तुम्हाला जर पहिला भाग इंटरेस्टिंग वाटला तर आपल्या मित्रमंडळींना आणि परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया तुझ्यात हरवले मी या कथेचा पहिला भाग. तुझ्यात हरवले मी भाग 1. मनाली मौजमजा आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेलं मनाली शहर. उंच उंच हिमाच्छादित डोंगर, हिरवीगार दऱ्या आणि थंडगार हवेनं भरलेलं मनाली. तरुणांच्या मनातील गोंधळ आणि ताण विसरायला लावणारं मनाली. देशभरातूनच नव्हे तर विदेशातूनही पर्यटक मनालीमध्ये फिरायला येतात. काही जण ट्रेकिंगसाठी येतात, काही शांतता शोधायला, तर काही फक्त मौजमजेसाठी. पण मनालीमध्ये अशीही काही ठिकाणं आहेत जी पर्यटकांच्या गर्दीपासून खूप दूर आहेत, जिथे रात्री फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येतो आणि अंधार इतका दाट असतो की स्वतःची सावलीही दिसत नाही. मनालीपासून थोड्या अंतरावर जंगल आणि डोंगरांच्या मधोमध एक जुनं अर्धवट मोडकळीस आलेलं फार्म हाऊस उभं होतं. कधीकाळी ते फार आलिशान असावं, पण आता तिथल्या भिंतीवर तडे गेले होते. काच फुटलेल्या होत्या, लोखंडी गेट गंजून काळं पडलं होतं. लोक त्या जागेला खंडार फार्म हाऊस म्हणायचे. काल रात्री तिथे जोरात पार्टी झाली होती. महागड्या गाड्या, मोठ्या आवाजात गाणी, दारू आणि नाच. रात्रभर त्या ओसाड जागेत गोंधळ सुरू होता. सकाळ अजून पूर्ण उजाडली नव्हती. पहाटेचे 5 वाजले होते. त्या फार्म हाऊसच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीचा दरवाजा हळूहळू उघडला. त्यातून एक तरुण मुलगी बाहेर डोकावली. तिने काळ्या रंगाच्या स्कार्फने आपला चेहरा आणि छातीपर्यंतचा भाग झाकून घेतला होता. फक्त तिचे लालसर थकलेले डोळे दिसत होते. तिचे केस पूर्ण विस्कटलेले होते. ती दरवाजाला धरून स्वतःला सावरत उभी होती. तिचे पाय थरथरत होते. तिने आजूबाजूला पाहिलं. पूर्ण पॅसेज अंधारात बुडालेला होता. छतावरचा एकच पिवळसर बल्ब अधूनमधून लुकलुकत होता. भिंतीवर ओलसर डाग होते. हवेमध्ये दारू, सिगारेट आणि ओलसरपणाचा विचित्र वास पसरला होता. ती हळूहळू बाहेर आली. मागे वळून तिने त्या खोलीकडे पाहिलं. दरवाजा अर्धवट उघडाच होता. आता फक्त मंद लाईट दिसत होती. जमिनीवर काही बाटल्या पडलेल्या होत्या. एका खुर्चीवर पुरुषांचा जॅकेट टांगलेलं दिसत होतं. ती घाबरून लगेच नजर वळवते. तिने काळ्या रंगाचा सिवलेस फ्रॉक घातला होता. एका हातात छोटी काळी पर्स होती. तिच्या गोऱ्या हातांवर लालसर पकडीचे ठसे स्पष्ट दिसत होते. ती चालताना ते स्कार्फने झाकण्याचा प्रयत्न करत होती. त्या सुनसान जागेत फक्त तिच्या सँडल्सचा आवाज घुमत होता. तिला फक्त एकच गोष्ट हवी होती, इथून बाहेर पडायचंय. ती जिन्याकडे चालू लागली. फार्म हाऊसमध्ये लिफ्ट नव्हती. जिना उतरताना तिच्या पायांना त्रास होत होता. ती रेलिंग पकडून खाली उतरत होती. अचानक तिच्या डोळ्यांसमोर काही धूसर आठवणी चमकल्या. मोठा आवाज, कुणाचं तरी जोरात हसणं, तिचे हात कुणीतरी घट्ट पकडलेले. ती घाबरून थांबली. तिने डोळे घट्ट मिटले. नाही नाही, ती मनातच पुटपुटली. ती पुन्हा खाली उतरू लागली. खाली हॉलमध्ये अजूनही पार्टीचा पसारा पडला होता. टेबलवर रिकामा बाटल्या, फुटलेले ग्लास, जमिनीवर पडलेले चिप्सचे पॉकेट. सोफ्यावर 2 मुलं नशेतच झोपलेली होती. मुलगी त्यांच्याकडे न पाहता पटकन पुढे निघाली. मुख्य दरवाजाजवळ एक वॉचमॅन खुर्चीवर डुलक्या घेत बसला होता. दरवाजा उघडण्याचा आवाज होताच तो जागा झाला. त्याने तिच्याकडे पाहिलं.
तिच्या हातावरील लालसर ठसे त्याच्या नजरेत आले, पण तो काही बोलला नाही. त्याने शांतपणे गेट उघडलं. मुलगी पटकन बाहेर निघून गेली. बाहेर प्रचंड थंडी होती. डोंगरावरून येणारा वारा अंगावर काटा आणत होता. रस्त्याच्या कडेला 2-3 लोकल टॅक्सी उभ्या होत्या. ती पटकन एका टॅक्सीपाशी गेली. ड्रायव्हर सीटवर बसलेला माणूस जांभई देत मोबाईल पाहत होता. ती हलक्या आवाजात म्हणाली, एक्सक्यूज मी, हॉटेल सिल्वर माउंटेन रिसॉर्ट? ड्रायव्हरने तिच्याकडे काही सेकंद पाहिलं, मग शांतपणे मागचं दार उघडलं. बैठ जाइये. थँक्यू म्हणत ती आत बसली. टॅक्सी सुरू झाली. मुलीने खिडकीतून मागं पाहिलं. ते मोडकळीस आलेलं फार्म हाऊस हळूहळू दूर जात होतं. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती सीटला डोकं टेकवून शांत बसली. ड्रायव्हरने आरशातून तिच्याकडे पाहिलं, पण काही विचारलं नाही. काही वेळाने तिच्या पोटात तीव्र वेदना झाली. तिने डोळे घट्ट मिटले आणि पोट धरून बसली. अर्ध्या तासानंतर टॅक्सी एका आलिशान हॉटेलसमोर थांबली. मॅडम, आपका हॉटेल आ गया. ती शांतपणे उतरली. पर्समधून पैसे काढून ड्रायव्हरला दिले. मॅडम, चेंज. रख लीजिए, ती मागे न वळताच म्हणाली. ती हळूहळू हॉटेलच्या गेटमधून आत निघून गेली आणि ड्रायव्हर तिच्याकडे पाहतच राहिला. हॉटेल गोल्डन क्राऊन. हॉटेलचा मुख्य गेट स्वतःच उघडून ती मुलगी आत गेली आणि थोडं पुढे जाऊन हॉटेलमध्येही शिरली. आता तिचे पाय डगमगत नव्हते, कारण आतापर्यंत ती थोडी सावरली होती. आत जाताच ती लिफ्टकडे जाणार होती. तेवढ्यात तिथे असलेल्या रिसेप्शनिस्टने, जो एक तरुण मुलगा होता, तिला पाहून हाक मारली. एक्सक्यूज मी. मुलगी थांबली आणि मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. रिसेप्शनिस्ट उठून तिच्याकडे येत म्हणाला, व्हेअर यू वॉन्ट टू गो. हे ऐकून मुलगी तिचं पर्स उघडू लागली. रिसेप्शनिस्टची नजर तिच्या हातांवर गेली आणि त्याच्या लक्षात लगेच आलं की तिच्या मनगटावर लाल बोटांचे ठसे होते. ते पाहून तो क्षणभर थक्कच झाला. मुलीने पर्समधून की कार्ड काढून त्याच्यासमोर धरलं. ते कार्ड ह्याच हॉटेलचं होतं, म्हणजेच ती मुलगी ह्याच हॉटेलमध्ये राहत होती. रिसेप्शनिस्टने कार्डवरील रूम नंबर पाहिला आणि लगेच मान हलवत म्हणाला, हो, आय एम सॉरी मॅम, यू कॅन गो प्लीज. त्याने हाताने इशारा केला आणि मुलगी तिथून पुढे निघाली. पण रिसेप्शनिस्टच्या मनात काहीतरी गोंधळ सुरू होता. त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण सांगावं की नाही ह्या विचारात तो अडकला होता. शेवटी त्याच्याकडून राहावलं नाही. तो तिच्या मागे धावत म्हणाला, एक्सक्यूज मी मॅम. मुलगी लिफ्टजवळ पोहोचली होती. ती पुन्हा थांबली. रिसेप्शनिस्ट तिच्यासमोर उभा राहिला, पण अजूनही काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं. मुलीने त्याच्याकडे पाहणंही टाळत लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट खालीच होती, त्यामुळे लगेच उघडली. रिसेप्शनिस्टला वाटलं, आता नाही बोललो तर पुन्हा संधी मिळणार नाही. तो घाईत विचारून बसला, मॅम, आर यू ऑल राईट. मुलगी एकदम त्याच्याकडे वळून पाहू लागली. रिसेप्शनिस्ट थोडा गडबडून म्हणाला, ॲक्च्युली आय वॉन्ट टू से दॅट इफ यू नीड एनी मेडिकल ट्रीटमेंट देन. तो वाक्य पूर्ण करू शकला नाही. मुलगी शांतपणे म्हणाली, नो थँक्स, आय एम गुड. असं म्हणत ती लिफ्टमध्ये शिरली आणि लगेच दरवाजा बंद केला. रिसेप्शनिस्ट लिफ्टचा दरवाजा बंद होताना पाहत राहिला आणि मग खांदे उडवत परत आपल्या जागेकडे गेला. लिफ्टमध्ये मुलगी शांत उभी होती. आता ती ना रडत होती ना तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव होता. जणू जे काही घडलं होतं ते तिने स्वीकारून टाकलं होतं. लिफ्ट 4थ्या मजल्यावर थांबली. ती बाहेर पडली आणि सरळ आपल्या रूमकडे चालू लागली. 4थाच दरवाजा तिचा होता, रूम नंबर 406. तिने की कार्डने दरवाजा उघडला आणि आत गेली. हात मागे करून दरवाजा बंद केला आणि की कार्ड स्विच बोर्डमध्ये लावलं. लाईट लागली. तिने पर्स टेबलवर ठेवली. मग चेहऱ्यावरचा स्कार्फ न काढताच ती दुसरा दरवाजा उघडून आत गेली. ते बाथरूम होतं. तिने लाईट लावली आणि थेट शावरखाली उभी राहिली. थंड पाणी अंगावर पडताच तिने डोळे बंद केले आणि खोल श्वास घेतला. तिचं शरीर हलकंसं थरथरलं. तिने दोन्ही मुठींमध्ये आपला गाऊन घट्ट पकडला. काही वेळातच तिला त्या थंड पाण्याची सवय झाली. तिने खाली पाहिलं. वाहत्या पाण्यासोबत तिच्या शरीरातून रक्तही वाहत होतं. ते पाहून तिने पुन्हा डोळे बंद केले. डोळे बंद करताच तिच्या कानात स्वतःचे सुस्कारे आणि उत्तेजित आवाज घुमू लागले आणि मग एक मंद धुसर आवाज, आय नीड यू राईट नाव. तिने खोल श्वास घेतला
पण अचानक तिचं शरीर ढासळलं आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली. 4 महिन्यानंतर महाराष्ट्र, पुणे शहर. दुपारी साधारण 1च्या सुमारास कडक उन्हात एक बाईक रस्त्यावरून जात होती. सुमारे 25 वर्षाचा एक तरुण ती चालवत होता. त्याने काळा टी शर्ट, ग्रे जीन्स आणि लाल रंगाचं जॉकेट घातलं होतं. डोळ्यावर गॉगल्स, डोक्यावर हेल्मेट आणि पाठीवर एक छोटं बॅग. हेल्मेट असूनही तो खूपच हँडसम दिसत होता. बाईक थोडी हळू असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या काही मुली त्याच्याकडे पाहून एक क्षण थांबत होत्या. सिग्नल लागला आणि त्यांनी बाईक थांबवली. त्याच्या शेजारीच आणखी एक बाईक येऊन थांबली. त्या बाईकवर मागे एक मुलगी बसली होती. तिने त्या मुलाकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. ती वारंवार त्याच्याकडे पाहत होती, जणू त्याचं लक्ष स्वतःकडे जावं अशी तिची इच्छा होती. थोड्या वेळाने तिने केस मागे सारले आणि मुद्दाम मोबाईल खाली पडल्यासारखा केला. मोबाईल सरळ त्या मुलाच्या बाईकजवळ जाऊन पडला. तो खाली वाकून मोबाईल उचलतो. मुलगी पटकन म्हणाली, सॉरी, हातातून स्लिप झाला. त्याने मोबाईल तिच्याकडे दिला. मुलगी मुद्दाम त्याचा हात हलकासा स्पर्श करत मोबाईल घेत म्हणाली, थँक्यू. तो काही न बोलता फक्त हलकंसं हसला. मुलीला वाटलं आता हा नक्की काहीतरी बोलेल. ती स्वतःहून म्हणाली, ॲक्च्युली आपण कुठेतरी भेटलोय का? तो गॉगल्स थोडे खाली करत तिच्याकडे पाहू लागला. नाही वाटत, मुलगी हसली. ओ, पण तुम्ही खूप फॅमिलियर वाटलात. तिचा बॉयफ्रेंड पुढे सिग्नलकडे पाहत बिझी होता. त्याला मागे काय सुरू आहे याची कल्पनाच नव्हती. मुलगी पुन्हा बोलणार इतक्यात तो मुलगा शांतपणे म्हणाला, बाय द वे, तुमचा बॉयफ्रेंड आहे ना पुढे? हे ऐकताच मुलगी थोडी गडबडली. तो पुढे म्हणाला, मग त्याच्यासमोर दुसऱ्या मुलाशी फ्लर्ट करणं थोडं वेअर्ड नाही वाटत? मुलगी काही बोलली नाही. त्याने हलकंसं हसत हेल्मेट सरळ केलं. रिलॅक्स, मी जज करत नाही, पण चुकीच्या माणसाला इम्प्रेस करण्यापेक्षा योग्य माणसासोबत हॉनेस्ट राहिलं तर जास्त चांगलं. मुलगी आता पूर्ण ॲकवर्ड झाली होती. तेवढा सिग्नल हिरवा झाला. तो बाईक सुरू करत म्हणाला, अँड आय एम नॉट इंटरेस्टेड. असं म्हणत तो पुढे निघून गेला. आरशातून मागे पाहिलं तर ती मुलगी आता शांत बसली होती आणि तिचा बॉयफ्रेंड संशयाने तिच्याकडे पाहत होता. तो हलकस हसला. पीपल आर स्ट्रेंज. मग त्याने बाईकचा वेग वाढवला. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि पहिला पार्ट जरी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला नसला तरी समोर कथा अगदी इंटरेस्टिंग आणि रोमॅन्टिक आहे, म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि 10 ते 15 मिनिटांचा भाग जुलै महिना संपेपर्यंत येतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.